नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लर्न मॅथ विथ सुमित या यूट्यूब चॅनलवर मी सुमित सर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचा पार्ट आपण बघितला होता. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर कशा प्रकारे काढले जातात ते बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं ते म्हणजे प्रॉपर्टी ऑफ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि प्रॉपर्टी ऑफ अ अँगल बायसेक्टर. आता एक पॉईंट महत्त्वाचा आहे, तो लक्षात घ्या. आपण जेव्हा अँगल प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर बघितलं होतं, त्यातून आपल्याला एक सर्कम सेंटर तयार झालं होतं आणि जेव्हा अँगल बायसेक्टर घेतला होता तर त्यामधनं आपल्याला इन सेंटर तयार झालं होतं. या लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग म्हणजेच काय तर कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रँगल हा बघणार आहोत. त्यापूर्वी आपण ट्रँगल म्हणजे काय हे बघून घेऊया. ट्रँगल म्हणजे अशी एक आकृती जी 3 बाजूंनी तयार झालेली आहे. म्हणजेच काय ट्रायंगल, ट्रायअँगल असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच काय 3 साइड असणारा ट्रायअँगल. ओके. ट्रायअँगल हे याचं एक संक्षिप्त रूपात तयार होतं. ट्राय म्हणजे काय तर 3. ओके. आणि अँगल्स म्हणजे काय तर 2 रेषेने तयार झालेला एक कोन, त्याला आपण ट्रायंगल म्हणतो. ओके. म्हणजेच आपल्याला बेसिकली कळालेलं आहे ट्रायंगल म्हणजे काय आहे. ट्रायंगल हा कधीही कॅपिटल व्हर्टेक्सनी दाखवला जातो. ओके. मी ट्रायंगल ABC असं म्हटलं. पण बेसिकली ट्रायंगलचे काही प्रकार पडतात. ते प्रकार कोणते आहेत ते बघूया. ट्रायंगलमध्ये आपण काय बघितलेलं आहे आतापर्यंत तर 3 साइड्स असतात. ट्रायंगल्सला काय असतात तर 3 साइड्स असतात. ओके. त्या साइड्स कोणत्या आहेत? साइड AB. ओके. साइड AB, त्यानंतर साइड BC आणि साइड AC. ओके. साइड ह्या 3 साइड झालेल्या आहेत. त्यानंतर 3 अँगल असतात. काय असतात? 3 अँगल, 3 साइड आणि 3 अँगल्स असतात. 3 अँगल कोणते? तर अँगल A, त्यानंतर अँगल B आणि अँगल C असे 3 अँगल असतात. मग याच्यावरून साइड्स आणि अँगल्सवरून याच ट्रायंगलचे काही प्रकार पडतात. तर ते प्रकार कोणते आहेत ते बघून घेऊ. सुरुवात प्रथम आपण बघणार आहोत ट्रायंगलचे टाइप्स ऑफ अ ट्रायंगल. ओके. टाइप्स ऑफ ट्रायंगल. ओके. ट्रायंगल दाखवण्यासाठी हे शॉर्टकट असा सिम्बॉलचा वापर होतो. त्याच्यावर पहिला जो प्रकार आहे त्याच्या साइड्सनुसार, म्हणजे त्यांच्या जे साइड्स आहेत त्या साइड्सच्या नुसार त्यांचे काही प्रकार पडतात. ते कोणते प्रकार आहेत ते आपण एकदा बघून घेऊयात. फर्स्ट प्रकार आहे त्यांचा इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? असा ट्रायंगल ज्याच्या तिन्ही बाजू सेम आहेत. ओके. त्याच्या तिन्ही साइड सेम लेंथच्या आहेत. ओके. त्यांना आपण काय म्हणतो तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. सेकंड जो आहे तो आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आयसोस्केलस ट्रायंगल. ओके. म्हणजे ज्याच्या 2 साइड अगदी सारख्या आहेत, 2 साइड एकदम सेम आहेत, त्यांना आपण म्हणतो आयसोस्केलस ट्रायंगल. आणि तिसरा असा ट्रायंगल ज्याची कोणतीही बाजू एकसारखी नाही, त्याला आपण म्हणतो स्केलन ट्रायंगल. ओके. नॉट इक्वल साइड, नॉट इक्वल एनी साइड. ओके. कोणतीही साइड इक्वल नसणाऱ्या अशा ट्रायंगलला आपण काय म्हणतो तर स्केलन ट्रायंगल म्हणतो. हे झालं साइडवरून प्रकार. पण त्यानुसार आपल्याला अजून एक आहे तो म्हणजे अँगल. कारण की ते प्रत्येक ट्रायंगलला 3 साइड्स असतात आणि 3 अँगल असतात. मग टाइप्स ऑफ अँगल, टाइप ऑफ अ ट्रायंगल बाय देअर व्हर्च्यू ऑफ अँगल, म्हणजे अँगलच्या नुसार ट्रायंगलचे काही प्रकार पडतात. मग पहिला प्रकार कोणता आहे? तर पहिला प्रकार आहे तो अॅक्यूट अँगल ट्रायंगल. अॅक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? असा ट्रायंगल ज्याच्यामध्ये कोणताही अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा नाही, लेस दॅन 90 डिग्री आहे. ओके. अशा ट्रायंगलला काय म्हणतो? त्यांना आपण काय म्हणतो तर अशा ट्रायंगलला म्हणतो अॅक्यूट अँगल ट्रायंगल. सेकंड कोणता आहे? तर सेकंड आहे राईट अँगल ट्रायंगल. ओके. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे असा ट्रायंगल ज्याच्यामध्ये एक बाजू जी आहे, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे एक अशी त्याचा एक कोन आहे जो 90 डिग्रीचा आहे. ओके. 90 डिग्रीचा आहे. वन अँगल इज इक्वल्स टू 90 डिग्री. मग अशाला आपण काय म्हणतो तर राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. ओके. त्यानंतर थर्ड कोणता आहे तर थर्ड आहे तो म्हणजे ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे कोणता? तर असा ट्रायंगल ज्याची एक बाजू म्हणजे ज्याचा एक अँगल, वन अँगल त्याचा काय होतो तो ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. ग्रेटर दॅन 90 डिग्री जर असेल तर अशाला आपण काय म्हणतो तर त्या ट्रायंगलला आपण काय म्हणतो तर ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त बेसिक बघितलेलं आहे की ट्रायंगलच्या 3 बाजू आहेत आणि 3 बाजू आणि 3 अँगल्स आहेत. त्या अँगल्सनुसार आपल्याला एकूण 6 असे प्रकार पडतात. म्हणजे आपण आतापर्यंत बेसिक सगळं कव्हर केलेलं आहोत. आता या टॉपिकनुसार आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्याला बघायचं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल. टॉपिकचं नावच आहे जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. मग याच्या पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल. कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल. मग ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे.
आता 3 साईड आहेत आणि 3 अँगल आहेत. मग तर आपल्याला नक्कीच तो अँगल काढता म्हणजे तो ट्रायंगल काढता येणार आहे. पण दरवेळेस आपल्याला 6 पॅरामीटर लागणार आहेत का? तर नाही. त्यासाठी आपल्याला मिनिमम फक्त 3 पॅरामीटर आवश्यक आहे. मग त्या 3 पॅरामीटरनुसार आपण कशाप्रकारे ट्रायंगल कन्स्ट्रक्शन करता येतं ते बघून घेऊया. सर्वात प्रथम याचा जो हे आहे ट्रायंगल कन्स्ट्रक्शनचा आहे, त्याला आपल्याला माहीत असलं पाहिजे 3 साइड्सची लेंथ. 3 साइड्सची जर लेंथ माहीत असेल, ओके, तर आपण ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. मग ते आपण कशाप्रकारे करणार? समजा सपोज एक LM एक बाजू दिलेली आहे, ज्याचं कन्स्ट्रक्शन 6 सेंटीमीटर झालेलं आहे. त्याच्यानंतर MN एक बाजू दिलेली आहे, ओके, त्याचं काहीतरी 5 सेंटीमीटर दिलेलं आहे व NL यांचं जे दिलेलं आहे ते 4 सेंटीमीटर दिलेले आहे. ओके, आपण एक जनरल कन्सिडर करूया. मग आपण पहिल्यांदा काय करणार? तर LM ही जी रेष आहे ती काढणार. LM ही रेष काढणार. मग LMचं किती मेजरमेंट आहे? 6 सेंटीमीटर. म्हणजे एक 6 सेंटीमीटर लांबीची आपल्याला एक सेगमेंट काढायची. त्यानंतर आपल्याला NL हे जे डिस्टन्स दिलेले आहे 4 सेंटीमीटर. मग आपण काय करणार? या पॉईंटवर म्हणजे कोणत्या L या पॉईंटवर आपण कंपास ठेवून एक आर्क तयार करून घेणार. असा आर्क ज्याचं डिस्टन्स 4 सेंटीमीटर आहे. ओके, मग असा एक आपण आर्क तयार करून घेतला. त्यानंतर आपण काय करणार आहोत? M पासून N या लोकेट करायचं आहे. त्यात आपल्याला 5 सेंटीमीटर डिस्टन्सवर तो करायचा आहे. मग आपण काय करणार? कंपासचं एक टोक आपण M या पॉईंटवर ठेवणार आणि त्यानंतर आपण एक 5 सेंटीमीटर कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन एक आर्क तयार करणार. ओके, असा आर्क तयार केला. त्याच्यानंतर आपल्याला काय झालं? आपल्याला एक्झॅक्ट N या पॉईंटचं लोकेशन आले. मग आपण काय करणार आता? NL आणि NM असे 2 रेषा आपण जोडणार आहोत. मग या MN ची याची लांबी किती आहे? तर 5 सेंटीमीटर व LN ची किती आहे? तर ती आहे 4 सेंटीमीटर. ओके, मग अशा प्रकारे आपल्याला जेव्हा 3 साइड्स माहीत असतात, तर या प्रकारे आपण ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. दुसरा प्रकार आहे फक्त मग दरवेळेस आपल्याला 3 साइड माहीतच पाहिजेत का? काही गरज नाही. बघ, दुसरा असा प्रकार आहे की आपल्याला 2 साइड्स, ओके, 2 साइड आणि 2 साइड्स, ओके, 2 साइड्स आणि अँगल इन्क्लुडेड बाय देम. अँगल इन्क्लुडेड बाय देम. ओके, हे जर माहीत असलं तर आपण काय करू शकतो? तर त्या ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. सेकंड पॉईंट एकदा परत बघून घेऊयात, समजून घेऊयात. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? इथं 2 साइड्स दिलेले आहेत आणि अँगल इन्क्लुडेड बाय देम. म्हणजेच काय करणार आहोत? आपल्याला असं समजा दिलेलं आहे, एखादा ट्रायंगल दिलेला आहे. चला आपण जनरल कन्सिडर करू. ABC नावाचा एक ट्रायंगल दिलेला आहे. मग आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी? 2 साइड्स म्हणजे कोणते? AB आणि BCचं आपल्याला मेजरमेंट दिलेली आहे. त्याच्यानंतर अँगल इन्क्लुडेड बाय देम म्हणजेच कोणता अँगल? अँगल बीचं जर मेजरमेंट दिलेलं असेल तरच आपण अशा ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. समजा जर AB ची लेंथ दिली, BC ची लेंथ दिली आणि अँगल C जर दिलेला असेल तर अशा टाइमला आपण कन्स्ट्रक्शन करू शकत नाही, कारण की C अँगल इन्क्लुडेड आहे का त्यामध्ये? तर नाहीये. ओके, मग आपल्याला कोणत्या ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो? 2 साइड्स अँड अँगल इन्क्लुडेड बाय देम. ओके, मग आता समजून घेऊयात. इथं आपण एक दुसरं कन्सिडर करू. XYZ नावाचा एक ट्रायंगल घेतलाय आपण. ओके, XYZ. ओके, मग आपल्याला इथं मिनिमम इथं काय कशाची रिक्वायरमेंट असेल अशा प्रकारचा ट्रायंगल काढण्यासाठी? तर 2 साइड्सची लेंथ. मग ते 2 साइड्स कोणत्या आहेत? समजा आपण XY, ओके, XY आणि YZ या 2 लाईन माहीत असेल आणि त्यासोबत Yचं अँगलचं आपल्याला मेजरमेंट असेल, अँगल Yचं मेजरमेंट असेल तर आपण काढू शकतो. त्यानंतर आपण XY, ओके, XY आणि XZ यांचं जर मेजरमेंट माहीत असेल आणि सोबत अँगल Xचं असेल तर आपण अशा ट्रायंगलचं पण कन्स्ट्रक्शन करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला XZ व YZ या 2 ट्रायंगलचं जर माहीत असेल आणि अँगल इन्क्लुडेड बाय देम म्हणजे कोणता अँगल Z जर माहीत असेल तरच आपण अँगलचं कन्स्ट्रक्शन तशा ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. म्हणजेच काय? तर आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात. कोणती? असे 2 रेषा दिलेली आहे. एक रेषा, त्याच्यानंतर ही दुसरी रेषा, ही 2 रेषा दिलेली आहे आणि अँगल इन्क्लुडेड बाय देम असा जर दिलेला असेल म्हणजेच AB आणि BC आणि अँगल A हे जर दिलेलं असेल, अँगल A आणि साइड AB, BC हे जर दिलेलं असेल तरच आपण त्या ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. हे लक्षात ठेवून. बरं, आपण 2 प्रकारे बघितलं. पहिला प्रकार म्हणजे कोणता आपण बघितला होता? 3 साइडची लेंथ माहीत असल्यानंतर, त्यानंतर 2 साइडची लेंथ व अँगल इन्क्लुडेड बाय देम. मग त्यानंतर अजून एक प्रकार आहे. तो प्रकार म्हणजे कोणता? तर आपल्याला 2 आता थर्ड प्रकार आहे 2 अँगल्स, ओके, 2 अँगल्स आणि
साईड इन्क्लुडेड बाय देम, साईड इन्क्लुडेड बाय देम जर माहीत असेल तर अशा ट्रायंगलचं सुद्धा आपल्याला कन्स्ट्रक्शन करू शकतो. हे काय म्हणतायत ते एकदा परत समजून घेऊया. 2 अँगल्स दिलेले आहेत. सपोज आपल्याला एक अँगल दिलेला आहे ए अँगल आणि हा अँगल बी दिलेला आहे. ओके. म्हणजे कन्सिडर करा ए-बी-सी. ओके. ए-बी-सी मध्ये आपल्याला कोणता दिलेला आहे? अँगल ए दिलेला आहे, अँगल बी दिलेला आहे. म्हणजेच काय आणि एक साईड इन्क्लुडेड बाय देम म्हणजेच कोणती साईड दिलेली असेल? साईड ए सी जर दिलेली असेल तरच आपण अशा ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. म्हणजेच काय? सपोज आपल्याला एक अँगल असा अँगल ए दिलेला आहे. ओके. मग आपण एक सरळ रेषा काढून घेणार. त्यानंतर अँगल एचं जे मेजरमेंट असेल ते काढून घेणार. समजा काहीतरी ते 40 डिग्री असेल, कन्सिडर करा. त्यानंतर आपण सी समजा हा पॉईंट आहे, सी पॉईंट दिलेला आहे आणि सी पॉईंटवरून आपल्याला कोणता काढायचा आहे? तर आपल्याला एक 60 डिग्रीचा आहे असं कन्सिडर करू घेऊयात. म्हणजे हा 60 डिग्रीचा आपण केला. त्याच्यानंतर आपण 60 डिग्री असं सरळ 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 इन्क्रीज करत गेलो. म्हणजेच काय आपल्याला काय झालंय? एक पॉईंट आपोआप तयार झालेला आहे. मग तो कोणता पॉईंट असेल? तर तो पॉईंट बी असेल. मग या सेगमेंट एसीचा आपल्याला ऑलरेडी लेंथ माहीत आहे. मग आपल्याला कशा प्रकारे काढला जातो? एक साईड दिलेली आहे आणि त्या साईडनी इन्क्लूड केलेलं अँगल जर हे माहीत असेल तर अशा वेळेस आपल्या ट्रायंगलचं आपण काय करू शकतो? तर कन्स्ट्रक्शन करू शकतो. ओके. ही पॉईंट महत्त्वाचा पॉईंट आहे. पहिल्या पॉईंटमध्ये आपण सेकंड कन्स्ट्रक्शनमध्ये काय बघितलं होतं? 2 साइड्स अँड अँगल इन्क्लुडेड बाय देम. यामध्ये काय बघतोय आपण? 2 अँगल्स अँड साइड इन्क्लुडेड बाय देम. ओके. हे लक्षात आल्यानंतर आपण पुढच्या प्रकारे कशा प्रकारे केलं जातं चौथा आणि लास्टचा प्रकार बघूया. चौथ्या आणि लास्टच्या प्रकारे कोणता आहे? आपण बघितलं होतं एक राईट अँगल ट्रायंगल असतो. ओके. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय असतो? असा एक प्रकारचा राईट अँगल ट्रायंगल असतो. त्यामध्ये काय असतो? 2 साइड्स असतात. ही एक साइड असते आणि ही एक साइड असते. 2 ॲडजस्टंट साइड असतात आणि एक काय असतो? हायपोटेनस असतो. ओके. 2 ॲडजस्टंट साइड आणि एक हायपोटेनस. आता हा जो अँगल तो आहे तर 90 डिग्रीचा. मग इथंही आपल्याला 3 पॅरामीटर लागतात. मग 3 पॅरामीटर कोणते आहेत? तर फर्स्ट आहे राईट अँगल. राईट अँगल म्हणजे असा अँगल ज्याचं मेजरमेंट जे आहे तो एक्झॅक्ट इक्वल्स टू 90 डिग्री आहे. एक तर अँगल झाला. त्याच्यानंतर सेकंड पॅरामीटर पॅरामीटर कोणता आहे? आपल्याला हायपोटेनसची लेंथ. ओके. हायपोटेनसची आपल्याला लेंथ माहिती पाहिजे. ओके. हायपोटेनसची लेंथ माहीत असेल. त्यानंतर हायपोटेनसची लेंथ असून अजून कोणत्याही एका ॲडजेसंट साईडची ओके ॲडजेसंट साईडची जर लेंथ माहीत असेल तर अशा प्रकारे आपण एका ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. सपोज आपण इथे एक एक्झाम्पल घेऊन कन्सिडर करूया. सपोज मी एक ट्रायंगल आहे. ट्रायंगल ए-बी-सीचं कन्स्ट्रक्शन करायला सांगितलं परत. त्यामध्ये अँगल बी हा 90 डिग्रीचा अँगल आहे. राईट अँगल झाला आहे मग. त्यानंतर आपल्याला हायपोटेनियस बी-सी म्हणजे साईड बी-सी यांची लेंथ बघूयात आपण 5 सेंटीमीटर कन्सिडर करूयात. ओके. 5 सेंटीमीटर आणि साईड ए-सी ओके. साईड ए-सी एक साईड आहे असे सॉरी साईड बी-सी झालं. साईड ए-सी एक कन्सिडर करूयात आणि या साईडची लेंथ दिलेली आहे 3 सेंटीमीटर. ओके. मग आपल्याला काय काढायचं आहे? तर आपल्याला काढायचं आहे ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन. सपोज आपण काय करणार मग? आपण हायपोटेनियस सगळ्यात लहान बाजू घेऊयात. मग आपण कन्स्ट्रक्शन करताना स्केलवर सगळ्यात पहिले ए-सी ही लाईन काढून घेतली आपण. ओके. ए-सी लाईन काढून घेतली. सॉरी कन्स्ट्रक्शनमध्ये ओके. लाईन ए-सी काढून घेतली. सॉरी बी-सी आधी काढून घेऊयात कारण अँगल ॲट बी आहे. तर मग 5 सेंटीमीटरची एक लाईन घेतली. त्यानंतर आपल्याला 90 डिग्रीचा एक अँगल काढायचा आहे पॉईंट बीला. मग एक सरळ रेषा काढून घेतली आपण. सरळ 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 रेषा काढून घेतली. ओके. एक सरळ रेषा काढून घेतली. मग ही एक सरळ रेषा झाली. आपल्याला इथं झाला 90 डिग्रीचा अँगल. मग आता आपल्याला काय दिलेले साईड ए सी. ओके. ए सीचं डिस्टन्स 3 सेंटीमीटर. मग आपण काय करणार? कंपासमध्ये सी या पॉईंटवर ठेवणार आणि जो परपेंडिक्युलर आपण बी वरून जो अँगल तयार करून काढलेली आहे त्या अँगलवर आपण काय करणार आहोत? तर एक साईड काढणार आहोत. ओके. म्हणजे ती साईड कोणती आहे? तर असं एक काहीतरी कन्सिडर करून घेऊयात. इथं एक पॉईंट आलेला आहे ए जो की 3 सेंटीमीटर असेल. मग अशा वेळेस आपण काय केलेलं आहे? ए-सी ओके. ए-सी आपण असं एक काढून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? तर एक मग ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन. अजून एक उदाहरण असून आपण राईट अँगल ट्रायंगलचं कन्सिडर करून घेऊया. ओके. सपोज आपण ट्रायंगल दिलेला आहे एम-एन-ओ ओके. एम-एन-ओ असा प्रकारचं ट्रायंगल दिलेला आहे. एम-एन-ओ ओके. एम-एन-ओ ओके. त्यानंतर आपण मेजर ऑफ अँगल जो एन आहे तो 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर मेजर ऑफ लेंथ कोणती आहे? साईड एम ओ सॉरी मेजर ऑफ लेंथ साईड कोणती आहे? एक मिनिट. मेजर ऑफ म्हणजे साईडची लेंथ ऑफ अ साईड कोणती लेंथ ऑफ अ साईडची
एम ओची लेंथ जी कोणती आहे समजा कन्सिडर करा ती आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. ओके, 5 सेंटीमीटर आहे असं कन्सिडर करून घ्या, किंवा आपण दुसरंही घेऊ शकतो, पण कन्सिडर करा 5 सेंटीमीटरच आहे. त्यानंतर आपल्याला लेंथ एन ओ दिलेली आहे. लेंथ कशाची? एन ओची लेंथ दिलेली आहे ती 4 सेंटीमीटर आहे, हे कन्सिडर करा. मग आपण काय करणार आहोत? सुरुवातीला एक कोणताही दोन्ही याच्यामध्ये कॉमन असणार आहे एक अँगल. आता हा अँगल एन आहे, मग यामध्ये आहे का? हायपोटेनसमध्ये नाहीये. मग कशामध्ये आहे? याच्यामध्ये आहे. मग अशी एक साईड आपण पकडून घेणार ज्याच्यामध्ये अँगल इन्क्लुडेड असेल. मग आपण कोणती घेणार? एन ओ घेणार. मग काय करणार? सुरुवातीला आपण एन ओ अशी एक लाईन घेणार जी किती सेंटीमीटर आहे? 4 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आपण राईट अँगल काढणार आहोत. मग आपण कोणती आता काढलेली? एन ओची लेंथ आहे 4 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आपण एक काय करणार आहोत? एक परपेंडिक्युलर म्हणजे एक 90 डिग्रीचा अँगल काढून घेणार आहोत. हे झालं एक 90 डिग्रीचा अँगल. त्यानंतर आपण कंपासमध्ये काय करणार आहोत? कंपासचं टोक ओ या पॉईंटवर ठेवून एक 5 सेंटीमीटर म्हणजे एम पॉईंट लोकेट करायचा आहे. पण आपल्याला माहिती आहे तो एम पॉईंट कोणत्या लाईनवर असणार आहे? एन या लाईन्सवरच असणार आहे. ओके, त्यानंतर आपण कंपासमध्ये 5 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेऊन आपण काय करणार आहोत? एक आर्क काढून घेणार आहोत. हा आर्क काढून घेतल्यानंतर आपल्याला सरळ सरळ एक पॉईंट जोडून घ्यायचा आहे. मग हा पॉईंट जेव्हा जोडून घेतो आपल्याला, तेव्हा आपल्याला एम चं लोकेशन भेटेल. म्हणजेच काय झालं? आपल्याला एम ओ जो काही 5 सेंटीमीटर आहे हा एक साईड भेटलेली आहे. त्याच्यानंतर एन ओ जिचं मेजरमेंट 4 सेंटीमीटर आहे तीही भेटलेली आहे. आणि एक अँगल इन्क्लुडेड म्हणजेच कोणता? 90 डिग्रीचा अँगल आहे तोही भेटलेला आहे. मग अशा चौथ्या प्रकारे आपण ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करून घेऊ शकतो. मग आतापर्यंत आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल यामध्ये आपण काय बघितलेलं होतं? कोणकोणत्या प्रकारे बघितलेलं होतं ते परत एकदा बघून घेऊया. पहिल्यांदा 3 साईड्स माहीत असल्या, 3 जर साईड्स माहीत असल्या तर आपण ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. नंबर 2 2 साईड्स. ओके, 2 साईड्स आणि अँगल इन्क्लुडेड बाय देम. आणि कोणता? 1 अँगल इन्क्लुडेड बाय देम जर असेल तर आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. त्यानंतर थर्ड कोणता टाईप आहे? 2 अँगल्स दिलेले असतील. 2 अँगल्स आणि साईड इन्क्लुडेड बाय देम. कसं आहे? साईड इन्क्लुडेड बाय देम. इन्क्लुडेड हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्या दोन्हीच्या मधलं जर आपल्याला साईड दिलेली असेल तरच आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. आणि फोर्थ जो प्रकार आहे त्यात राईट अँगल पाहिजे. त्यानंतर आपल्याला कोणतं? हायपोटेनसचं आपल्याला मेजरमेंट पाहिजे आणि कोणत्याही एका साईडचं मेजरमेंट असेल. हे जर 3 मेजरमेंट असेल तर अशा ट्रायंगलचं आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. तर या लेक्चरमध्ये आपण ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन कशाप्रकारे केले जाऊ शकतं ते बघितलं. पुढील लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअलीमध्ये यांचा जो काही प्रॉब्लेम सेट दिलेला आहे हे म्हणजे वापरून 3 पॅरामीटर वापरून तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रायबरची खूप गरज आहे, आवश्यकता आहे. डू सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू. पुढील लेक्चरमध्ये आपण भेटूया.